engineered it, they are part of this, and if it is part of some conspiracy, that is also being established, and this is part of the सर, अभी investigation. तक की जांच में क्या फहीम खान आपको लग रहा है कि ये पूरे मामले का मास्टरमाइंड हो सकता है? संभावना क्या पुलिस को लग रही है? देखिए, अभी तक वो 2-3 जगह पे दिखा है और उसकी मूवमेंट्स हैं काफ़ी सारी, उसकी हिस्ट्री भी देखी जा रही है, उसका क्या हिस्ट्री, ये सारी चीज़ें जो हैं एक पर्टिकुलर चीज़ की तरफ हमें लेके जा रही हैं और उसी हिसाब से हमारी इन्वेस्टिगेशन चालू है। एक नाव आणखी पुढे येत आहे, सय्यद असीम अली यांनी धमकी दिली होती एका हिंदू एक नेते होते, त्यांना जर कोणी मारेल त्या प्रकरणामध्ये तो पुढे आला होता, त्याला नंतर जामीन झाला. सय्यद असीम अली ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे का जिंगाबाई टाकळी परिसरातला, आणि याचा या सेन्सेसला संबंध काय होता? जसं मी सांगितलं, हे जे आमचे समोर हे गोष्टी आहेत ते सगळे आपण व्हेरीफाय करतोय आणि त्यानंतर आपण त्याच्यावर कारवाई करू. सर, नागपुरातले 3 मोठे मार्केट बंद आहेत, याच्यामध्ये व्यापाऱ्यांना काय दिलासा राहील ह्या 2 तासामध्ये? जसं म्हणजे आपण शांतता आहेत किंवा कसे आपण पाहू, उद्या आपण वाढू पण शकतो आहे, कारण हे एकच वेळेस निर्णय आपण सगळी परिस्थिती बघून घेतो. हे सगळे आमचे ऑफिसर्सकडून आज सकाळी आम्ही इनपुट्स घेतले, त्या आधारावर आपण हे सगळा निर्णय घेतला. सर, सय्यद असीम अली हा ताब्यात घेतलाय का चौकशीसाठी? सय्यद असीम जसं मी सांगितलं ते व्हेरीफाय करतो. आत्ताचे नाव समोर आहे, माझ्याकडे ते आकडा नाही आहे. मी see that about this I cannot say. This thing has happened. There are videos on record. So if somebody is saying so, they have all the right to say, and we are doing our work. And sir, also MCR was presented in BHP and Bajrang Dal case when they were produced. Why was PCR not asked Please for? check the records. On that basis, you ask me this question. गुढीपाडवा सर आता आगामी काळामध्ये आहे, गुढीपाडवा आहे, हनुमान जयंती आहे, रामनवमी आहे, रमजान आहे, तर या संदर्भात तुमचं आव्हान काय आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका? अगदी बरोबर आहे. तर जे सण आहे हे शांत शहर आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना अगोदरही विनंती केली होती. आज परत मी सगळ्यांना सांगतोय की सगळ्यांनी नियमांचं पालन केलं पाहिजे. कोणीही कायदा हातात घेऊ नये, आणि जर कोणी असा केला तर जसे आमची कारवाई चालू आहे, कारवाई चालू राहील. आणि हे जे सण आहे सगळ्यांचे ते व्यवस्थितपणे सगळ्यांनी साजरे केले पाहिजे, ते आपण त्याप्रमाणेही करतो आहे. पीएम टूर आहे 30 तारखेला, त्या पार्श्वभूमीवर काही एक्स्ट्रा काळजी ते माननीय PM साहेब कुठेही गेले ते फार सेन्सिटिव्ह असतात. ते त्या अनुषंगाने आपण सगळे जे बंदोबस्त असतात, जे रूट असो कुठलाही असो, ते आपण त्याप्रमाणे करतो. त्याच्याबद्दल सध्या मी काय सर, फहीम खानचा मालेगाव कनेक्शन सांगितलेलं आहे, किरीट सोमय्यांनी तुम्हाला पत्र देखील पाठवलेलं आहे, काय सांगा? जसं तुम्ही सांगितलं, आता हे जे गोष्टी समोर येते, जे एव्हिडन्स समोर येते, त्या आधारावर आमची पुढची इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. थँक्यू. नागपूरमध्ये पोलीस आयुक्त पत्रकार परिषद घेत आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संचारबंदी संदर्भात आणि आत्तापर्यंत केस कशी पुढे जाते या संदर्भात माहिती दिली. त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की संचारबंदी काय परिस्थिती आहे दिवसागणिक त्यानुसार ठरवून मग संचारबंदी उठवली जाईल. आणि दुसरं म्हणजे जसजसे पुरावे समोर येत आहेत, जसजशा गोष्टी समोर येत आहेत, काही लिंक्स मिळत आहेत, त्यानुसार आम्ही या प्रकरणाचा पुढचा तपास करतो आहोत आणि अटक सत्र चालू आहे.